थोडं जोरात बोला ना. भास्कर हरिणखेडे त्यांची नाटक इथे छान आहे. या नाटकामध्ये नक्षलवाद्याच्या विरोधामध्ये म्हणजे नक्षलवाद्याचे लोकांमध्ये अन्याय त्याविषयी तुम्ही जनजागृती केली आहे. खूप चांगल्या प्रकारे लोकांना कळत आहे की बाबा संविधानाच्या विरोधामध्ये जी नक्षलने केलेली कारवाई आहे हे चुकीची आहे आणि त्यांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी तुम्ही जे ह्या नाटकाच्या द्वारे जनजागृती केली आहे ही लोकांना आवडली आहे. प्रत्येक कलाकारांनी जे केलेले पात्र आहे ते खूपच शोभनीय आहे आणि जी कलाकृती सादर केली आहे ती आम्हाला खूप आवडली आहे. म्हणून मी हेमंतू रंगभूमी संस्था नागपूर यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि सगळ्या कलाकारांचे पण आभार मानतो. तुम्हाला काय वाटतं की आमचं नाटक संविधान हे लोकांपर्यंत पोहोचत आहे का, की ज्यांना माहिती नाही आहे त्यांना थोडं माहिती पडतं? ज्यांना संविधानाविषयी माहीत नाही त्यांना पण संविधानाविषयी जाणीव झालेली आहे आणि जे लोक खरंच संविधानाला वाचलेले आहे आणि संविधानाविषयी त्यांना माहिती आहे त्यांना त्यामध्ये कशा प्रकारे लोक संविधानाला कसे मानतात ते कसं महामार्गाने ज्यांनी जे स्वीकारलेलं आहे तो मार्ग न पत्करता संविधानाचा मार्ग पत्करावा हे तुमचे नाटक साध्य करतात.